सकाळी पहाटे आमचा मेकअप होता आणि आम्ही ब्रायडलच्या लोकेशनवर गेलो. ब्रायडल नव्हत्या आलेल्या म्हणून आम्ही लोकेशनला आधी पोहोचल्यावर आम्ही माझ्या स्टाफने काही फोटोज काढले. त्यानंतर आम्ही रूममध्ये गेलो आणि रूम शोधली जी ब्राईडची होती त्यात थोडा वेळ गेला. जेव्हा आम्हाला रूम भेटली तेव्हा आम्ही रूममध्ये जाऊन आमचं सामान वगैरे लावलं आणि थोडंसं व्यवस्थित अरेंजमेंट्स केली. त्यानंतर आमच्या ब्राईड आल्या. ब्राईड ह्या कॉप्समध्ये म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये होत्या आणि खूप बाय नेचर खूप शांत आणि छान होत्या. त्यांनी खूप कोऑपरेट केलं. व्यवस्थित कोऑपरेट केल्यामुळं आम्हाला व्यवस्थित त्यांचा मेकअप पण करता आला. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. त्यांना त्यांची रिक्वायरमेंट होती, की मला खूप सेटल लूक पाहिजे आणि व्यवस्थित एकदम जास्त वाटायला नको, वाईट वाटायला नको, माझ्या स्किन टोनला मॅच असा हवा आहे. आणि माझा आय शॅडो वगैरे कुठंच ब्राईट नको आहे. म्हणे मला एकदम लाईट आणि सेटल लूक हवा आहे. तसंच त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार मग मी त्यांना सिंपल दिला. बट हळदी लूक असल्यामुळे कुठेतरी मला एक कलरफुल लूक हवा होता म्हणून मी एक होलोग्राफिक आय शॅडो जो आहे तो यूज केला त्यामध्ये. ज्यामध्ये त्यांना थोडा कलरफुल लूक आला आणि त्यांचा हवा तसा सेटल लूक पण आला. आणि तो लूक त्यांना खूप आवडला, खूप खुश होते. आम्हाला जास्त वेळ थोडासा होता हळदीमध्ये म्हणून मग आम्ही पिक्चर्स वगैरे काढले, त्यांचे व्हिडिओज वगैरे काढले. आम्हाला निवांत असल्यामुळं खूप छान त्यांचं फोटो सेशन झालं मॉर्निंगचं. त्यांचा मेकअप वगैरे केला, हेअरस्टाईल केली, सगळं व्यवस्थित झालं. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकाल, की किती सुंदर मेकअप असा बेस बसला त्यांचा. त्यानंतर त्यांनी ते गेल्यानंतर आम्ही थोडा आराम वगैरे केला आणि त्यांचा रिसेप्शनचा लूक घेतला. रिसेप्शनच्या लूकला थोडी घाई होती. फटाफट मेकअप केला आणि संध्याकाळचं तर शूट आमचं झालंच नाही कारण संध्याकाळी ते 10 वाजता आल्या. त्यांचा नऊवारीचा लूक होता. तो नऊवारीचा लूक केला आणि फटाफट पळालो कारण की खूप उशीर झाला होता. जवळ-जवळ 12 वाजले होते आम्हाला. त्यामुळं आम्ही काही शूट नाही करू शकलो. थँक बाय-बाय.